स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आपण 9th स्टँडर्डचा जॉमेट्रीचा चॅप्टर सेकंड पाहत होतो. त्यामध्ये 2.1 आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता हा 2.2चा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या पाहणार आहोत. टेस्ट म्हणजे बघा आता टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आपण पॅरलल लाईन्सच्या टेस्ट पाहतोय. आता यामध्ये वेदर गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट can be decided by examining the angles from by a transversal of the lines. आता फर्स्ट टेस्ट पाहूया आपण. इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे काय असतं त्यामध्ये बघा आता, इफ द इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी दॅन द लाईन्स आर पॅरलल. आता मी तुम्हाला समजावून देते. इंटेरियर अँगल त्यांनी काय सांगितलेलं आहे. इंटेरियर अँगल म्हणजे काय, एका साइडचे वन साइड सांगितली आहे. सेम साइड. सेम साइड म्हणजे काय, आता बघा ही फिगर आहे, यामध्ये इंटेरियर अँगल म्हणजे हे दोन आहेत आणि हे दोन आहेत. मग त्यांनी बोलताना काय सांगितलेलं आहे, सेम साइड. सेम साइड म्हणजे एक तर तुम्ही सी आणि एच घेणार, नाही तर तुम्ही बी आणि ई घेणार. आलं तुमच्या लक्षात. आता सप्लिमेंटरीचा अर्थ काय असतो, 180 डिग्री. सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री. मग आता बघा त्यांनी काय सांगितलंय, जर इंटेरियर अँगल सेम साइडची जर या दोघांची सम 180 डिग्री असेल तर आपल्या टू लाईन्स काय असतील, एक दुसऱ्याला पॅरलल असतील. आता तुम्हाला सांगते सप्लिमेंटरी मीन्स कसं करायचंय. एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. एक्झाम्पल, अँगल सी प्लस अँगल एच इज इक्वल टू 180 डिग्री. जर सी आणि एच या दोघांना ऍड करून या दोघांची सम 180 डिग्री असली तर लाईन एन आणि लाईन एम हे एक दुसऱ्याला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. मग तुम्ही अजून असं पण घेऊ शकता, ऑर. आपण ऑर करून लिहून घेऊ. अँगल बी प्लस अँगल ई या दोघांची सम किती असणार आहे, 180 डिग्री. जर असं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, लाईन एन आणि लाईन एम ही एक दुसऱ्याला काय आहे, पॅरलल आहे. आलं तुमच्या लक्षात. इंटेरियर अँगल टेस्ट मध्ये काय असतं, फक्त इंटेरियर अँगलची सेम साइड घ्यायची आहे. दोघं साइड यूज करायच्या नाही, फक्त एका साइडचा विचार करायचा. या दोघांची जर सम केली, जर आपल्याला 180 डिग्री आली तर काय समजायचं, या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. तसंच जर तुम्ही ह्या साइडची घेतली सी आणि एच, या दोघांची सम 180 आली तर समजायचं एन आणि एम काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल आहे. आलं तुमच्या लक्षात. आता ही फर्स्ट नंबरची टेस्ट लिहून घ्या, लगेच आपण सेकंड नंबरची टेस्ट पाहून घेऊ. Alternate interior angle test. If one of the pairs of alternate angles is congruent, then the lines are parallel. आता यामध्ये काय विचारले त्यांनी आपल्याला, जर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, इंटेरियर सांगितलंय लक्षात ठेवा, एक्सटेरियर सांगितलेलं नाही. ज्यावेळी तुम्हाला इंटेरियर सांगितलेलं असतं त्यावेळी कसं घ्यायचे असतात तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. अल्टरनेट मीन्स या साईडचा आणि ह्या साईडचा. बी ला काय येणार, एच. हे दोघं अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. आणि एक्सटर्नल जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा कसं असतं, डी ला एच येणार आणि ए ला जी येणार, म्हणजे बाहेरच्या साईडचा असतो तो अँगल. मग आता बघा पुढची गोष्ट, इफ वन पेअर ऑफ द अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, म्हणजे जर एक पेअर काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल तर या दोन लाईन काय असतात, एक दुसऱ्याला पॅरलल असतात. आता एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. एक्झाम्पल काय आहे, फर्स्ट एक्झाम्पल, अँगल सी कॉन्ग्रुएंट, हे कॉन्ग्रुएंटचं साइन आहे, त्याला कुठला येणार, अँगल ई, हा कॉन्ग्रुएंट येणार. नंतर ऑर करून आपण दुसरा एक घेऊन घेऊ, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच. झालं. म्हणजे यामध्ये काय होतं, पहिली टेस्ट काय पाहिली आपण, पहिली कुठली टेस्ट पाहिली होती आपण, इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर दोन ज्या लाईन असतात त्या एक दुसऱ्याला पॅरलल असतात. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील म्हणजे याचा अर्थ काय, सेम साइडचे जे इंटेरियर अँगल्स असतात त्यांची ऍडिशन किती असली पाहिजे, 180 डिग्री. तर आपली ती फर्स्ट टेस्ट आहे ती सॅटिस्फाईड होईल. आता सेकंड नंबरची जी आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अल्टरनेट इंटेरियर अँगल टेस्ट. यामध्ये काय सांगितलंय की जर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर दोन लाईन काय असणार आहेत, आपल्या पॅरलल असणार आहेत. आता हे आपलं झालं. और अच्छा और होता, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. मग आता बघा हा सेकंड टेस्ट अल्टरनेट इंटेरियर अँगल तुम्ही नोट डाऊन करा. मग लास्ट वन असेल त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करू देऊ. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही लास्ट टेस्ट आहे. इफ वन ऑफ द पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. आता या टेस्ट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर
करस्पॉन्डिंग अँगल्स आपले काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे सेम असतील, तर या दोन लाईन काय असणार, एक दुसऱ्याला पॅरलल असणार आहेत. आता लक्षात द्या तुम्ही, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कुठले अँगल, आपला हा जो आहे बेसिक कन्सेप्टचा, याआधी पण मी बरेच पॉईंट कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आधीचे बेसिक कन्सेप्ट वाले जे व्हिडिओ आहेत ते जर पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या बरेच कन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहेत. पण तरी अजून एक वेळा मी तुम्हाला सांगून देते. बघा आता अँगल ए, या अँगल ए ला कुठला कॉन्ग्रुएंट असेल सांगा. अँगल ए ला काय असेल, अँगल ई, म्हणजे सेम बघायचं, एमच्या वर. नंतर लगेच पाहून घेऊ आपण, हा स्लॅश देऊन देते मी. अँगल बी, अँगल बी ला कुठला कॉन्ग्रुएंट आहे, एच. नंतर स्लॅश अँगल डी, अँगल डी ला कुठला आहे कॉन्ग्रुएंट, अँगल एच. नंतर अँगल सी, अँगल सी ला कुठला आहे कॉन्ग्रुएंट, अँगल सी ला जी, अँगल जी. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर सगळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असले तर या दोन लाईन्स काय असणार आहे, पॅरलल असणार आहेत. आता आपल्या ज्या लागणार आहे या पुढच्या 2.2 प्रॅक्टिस सेटला त्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण इथे कव्हर केल्या आहेत. फक्त 2-3 टेस्ट आहेत. पहिली काय होती आपली, सेकंड नंबरची कुठली होती, अल्टरनेट इंटेरियर अँगल टेस्ट. पहिली काय होती, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी वाली होती. आणि थर्ड नंबरची काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर या दोन लाईन काय असणार आहे, आपल्या पॅरलल असणार आहे. आता एक नोट डाऊन करून घ्या तुम्ही, देन आपण काय करू, प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करून घेऊ. तर आता बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इन द फिगर y is equal to 108 degree and x is equal to 71 degree are the lines m and n parallel, justify. आपल्याला काय सांगितलं आहे क्वेश्चन मध्ये, आपल्याला y किती दिला आहे, 108 डिग्री, 108 आपल्याला आहे y. नंतर x किती दिला आहे, 71 डिग्री. आणि आपल्याला सांगितलं काय आहे त्यांनी, की या दोन लाईन आहेत त्या पॅरलल आहेत की नाही हे चेक करायचे. मग मी तुम्हाला याआधी टेस्ट शिकवल्या. यामध्ये काय होतं, आपली पहिली टेस्ट काय होती, इंटेरियर अँगल टेस्ट. त्यामध्ये काय शिकलो होतो आपण, जर सेम साइडचे जे इंटेरियर अँगल्स आहेत त्यांची जर सम 180 डिग्री असली तर या दोन लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. आपण जे मी तुम्हाला टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स हे मी बेसिक सांगितलं, त्यामध्ये पहिली टेस्ट आपली हीच होती. मग आता त्यानुसार आपण हे सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे जर आपले 108 आणि 71 या दोघांची ऍडिशन जर 180 डिग्री आली तर आपण काय सांगू शकतो, एम आणि एन या लाईन्स आहेत त्या एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. मग आता मी जे सांगितलं तुम्हाला ते आपण नोट डाऊन करून घेऊ. मग आता बघा, आधी काय करायचं, गिवन लिहून घ्यायचं. इथून आपलं आन्सर स्टार्ट होऊन जाईल. इथे आन्सर लिहून देऊ का मी, तुम्हाला समजेल व्यवस्थित आन्सर. आता गिवन काय आपल्याकडे, y इज इक्वल टू 108, नंतर x इज इक्वल टू 71 डिग्री. हे काय आहे, गिवन. नंतर काय करायचं आहे आपल्याला, आता x आणि y या दोघांना जर ऍड केलं आपण आणि त्याचं व्हॅल्यू जर 180 आली तर आपण सांगू शकतो की या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. जर या नाही आल्या तर आपण काय सांगणार, या दोन लाईन पॅरलल नाही आहेत. मग बघा आता लिहायचं कसं, अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू, आता x ची व्हॅल्यू किती आहे, 71 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे, 108. मग आता या दोघांना ऍड केल्यावर किती आन्सर येईल सांगा बरं तुम्ही. या दोघांना ऍड करा, 108 प्लस 71, 1 ॲज इट इज 179. मग आता 179 आणि 180 कितीचा डिफरन्स येतोय, 1चा. म्हणजे एक याच्यामुळे काय झाला, हा पॅरलल नाहीये. मग ते लिहायचं कसं आपल्याला, देअरफॉर अँगल x प्लस अँगल y इज नॉट इक्वल टू 180, इज नॉट इक्वल टू 180. म्हणजे इक्वल आहे का 180 ला, नाही इक्वल. मग आपण एक स्टेटमेंट लिहून देऊ त्यामध्ये. बघा आता तुम्ही कुठे लिहायचं, इथे माऊन जाईल. सम ऑफ अँगल x and angle y is not equal to 180 degree, is not equal to 180 degree. मग आपण काय करायचं, therefore करून लिहून देऊ, लाईन m and line n, line m and line n are not parallel, are
नॉट पॅरेलल. म्हणजे या दोघांची सम आपण काय लिहिले आता यामध्ये ए अँगल एक्स प्लस अँगल वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. ह्या 180 डिग्रीला इक्वल आहेत का? नाही आहेत. म्हणून काय केलं आपण सम ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. म्हणून आपण काय सांगणार लाईन एम आणि लाईन एन या एक दुसऱ्याला पॅरलल लाईन नाही आहेत. फर्स्ट क्वेश्चन आपल्या इथे कंप्लीट झाला. इथपर्यंतच होता लास्ट आन्सर. आता तुम्ही नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. इन द फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी then prove that line L parallel line M. आता आपल्याला काय प्रूफ करायला लावले त्यांनी या दोन लाईन पॅरलल आहेत की नाही हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता त्यांनी गिवन काय दिलेलं आहे अँगल ए आणि अँगल बी हे काय आहे एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे सेम आहेत हे आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग आधी काय करायचं आपण हे बघा. आता यामध्ये कसं करायचंय आपल्याला जर एक गोष्ट केली आपण आता बघा इथे काही नाहीये म्हणून आपण काय घेऊन घेतला एच. आता बघा फिगर अशी होती तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशी फिगर दिलेली आहे बरोबर. मग आपल्याला जर बी साठी जर कुठला एक कॉन्ग्रुएंट अँगल हवा असेल तर तो कुठे येणार आहे बी साठी जर घेतला आपण तर बी एम च्या खाली ह्या लाईनला. मग आपल्याला ह्याच ठिकाणी घ्यावं लागेल ना तेव्हा तर तो करस्पॉन्डिंग अँगल्स होईल बरोबर आहे की नाही. मग आता इथे मी माझ्या मनाने घेतला अँगल एच. तुम्ही इथे तुमच्या मनाने कुठला पण घेऊ शकता पी सी एच डी कुठला पण एनिवन घेऊ शकता. मग मी इथे एच घेऊन घेतला. मग तो एच याला व्हर्टिकली अपोजिट पण झाला ए ला आणि बी साठी एक करस्पॉन्डिंग अँगल्स पण रेडी होऊन गेला. कळलं तुम्हाला. मग आता लिहायचं कसं आधी आपण गिव्हन लिहून घेऊ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. अँगल ए हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे बी ला असं आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलं होतं ते आपण लिहून घेतलं. मग नंतर आता बघा ए हा कोणाला व्हर्टिकली अपोजिट आहे हा एच ला व्हर्टिकली अपोजिट आहे. मग आपण काय लिहिलं अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल एच. कशावरून सांगतोय आपण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून. मग आता ही फर्स्ट कंडिशन होती आणि ही सेकंड कंडिशन होती. यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो की फ्रॉम 1 and 2 वरून अँगल बी हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे एच ला. बघा बरं आता हे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. मग याच्यावरून आपण सांगू शकतो ना की हा बी जो आहे तो एच ला कॉन्ग्रुएंट आहे. बघा बी आणि एच कशावरून करस्पॉन्डिंग अँगल्स वरून. आणि आपण टेस्ट पाहिली लास्ट टेस्ट आपण पाहिली होती जे करस्पॉन्डिंग अँगल्स एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असतील तर तेव्हा दोन लाईन काय असणार आहे आपल्या पॅरलल असणार आहे. आपण ही बेसिक मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये थर्ड नंबरची टेस्ट हीच होती करस्पॉन्डिंग अँगल्सची. तर मग यामध्ये बघा आता बी आणि एच काय झाले एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट झाले. यानुसार आपण काय सांगू शकतो एल आणि एम काय झाले पॅरलल. मग आपण काय केलं अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच त्यावरून आपण प्रूफ केलं अँगल लाईन एल पॅरलल लाईन एम कशावरून करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वरून. आलं तुमच्या लक्षात. आता नोट डाऊन करा मग आपण थर्ड पाहू. आता क्वेश्चन नंबर थर्ड बघा. इन द फिगर अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम. आता बघा आपल्याला क्वेश्चन ही फिगर आहे. क्वेश्चन मध्ये गिव्हन काय दिलेलं आहे अँगल ए हा बी ला कॉन्ग्रुएंट आहे. अँगल ए कोणाला कॉन्ग्रुएंट आहे बी ला बरोबर. आधी बी आहे नंतर ए आहे. आणि एक्स कोणाला कॉन्ग्रुएंट आहे वाय ला. बघा आता कॉन्ग्रुएंट कसं काय कारण ह्या दोन लाईन आहेत पॅरलल एम आणि एन त्यांना अल्टर्न ही जी आहे आता ही फिगर आता एक काम करा अशी पाहून घ्या. ही काय जर आपण अशी क्रॉस फिरवली तर एक ट्रान्सव्हर्सल आहे बरोबर. अल्टरनेट अँगल दिसतंय तुम्हाला सिंपल गोष्ट आहे. एक ही लाईन आहे त्याला हे अल्टरनेट अँगल आहेत एक्स आणि एच. हे काय आहे एक्स आणि एच चेक करून घेऊ द्या मला. एक्स आणि वाय आहे हे एक्स आणि वाय हे काय आहे एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे आपल्याला काय दिले गिव्हन दिलेलं आहे. मग आता फाइंड काय करायचंय लाईन एल आणि एम म्हणजे ही आणि ही लाईन काय आहे एक दुसऱ्याला पॅरलल आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग सांगा बरं आपण कसं प्रूव्ह करू शकतो हे ओरली तुम्ही सांगू शकणार का. बघा जर आपण हे दोन अँगल्स बघा बरं तुम्हाला काय दिसत आहे व्यवस्थित. मी आधी तुम्हाला इन जनरल समजावून सांगते. लाईन एल आणि लाईन एम बघा याचा विचार सोडून द्या तुम्ही 2 मिनिटासाठी. बघा आता बी आणि ए हे काय आहेत एक दुसऱ्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. दिसतात की नाही करस्पॉन्डिंग या दोन लाईनवर हे काय आहेत एक दुसऱ्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. यानुसार काय एल आणि एम या दोन लाईन काय होऊन जाणार कॉन्ग्रुएंट होऊन जाणार बरोबर. मग नंतर आपण पुढे जाऊ. आता बघा या दोन लाईन दिसत आहेत
यामध्ये ही काय ट्रान्सव्हर्सल आहे, या दोन लाईन आणि इथून एक ट्रान्सव्हर्सल जाते आणि त्यामध्ये एक्स आणि एच हे काय आहे अल्टरनेट अँगल आहेत, म्हणून एम आणि एन ह्या दोघं काय होऊन जात आहेत पॅरलल होऊन जात आहे एका दुसऱ्यानुसार. बघा बरं, मग जर ह्या एक दुसऱ्याला पॅरलल नंतर ह्या एक दुसऱ्याला पॅरलल आहे, म्हणजे याला पण ही पॅरलल आहे याला पण ही पॅरलल आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही एक दुसऱ्याला एल आणि एन हे काय आहे पॅरलल आहे. मग आपण लिहायचं कसं तुम्ही समजून घ्या व्यवस्थित, जास्त काही कठीण नाहीये हे, जेवढं तुम्हाला वाटत असेल सिंपल आहे. एल आणि एम आधी या दोघांमधले आपण सेम काढून घेऊ, या दोघांना पॅरलल आपण करू, नंतर एम आणि एन या दोघांना करू. यावरून आपण काय प्रूफ करू शकतो की एल आणि एन जर हे दोघं पॅरलल आहेत मग एम आणि एन पण पॅरलल आहेत, तर एल आणि एन ऑब्व्हियसली पॅरललच राहणार आहेत, म्हणून आपण तसं लिहून घेऊ. बघा आता गिवन काय आहे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, बघा लिहिलं हे गिवन आहे. मग नंतर या गिवन वरून आपल्याला काय सिद्ध होतंय, जर आपण या दोघं गिवनचा विचार करतोय तर आपण याच्यावरून काय सांगू शकतो की लाईन एल आणि लाईन एम ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार काय आहे सिमिलर आहे, कॉन्ग्रुएंट आहे, पॅरलल आहे, बरोबर. मग आता बघा दुसरं गिवन काय आहे अँगल एच कॉन्ग्रुएंट अँगल वाय. बघा आता लिहून घेतलं मी, हे तुम्हाला कळलं असेल. या दोघांवरून आपण हेच प्रूफ करू शकतो की करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार एल आणि एम लाईन ही काय आहे एक दुसऱ्याला पॅरलल आहे. मग लिहिलं मी तसं लाईन एल पॅरलल लाईन एम करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार सांगितले आपण कंडिशन फर्स्ट. मग नंतर अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय हे काय आहे दुसरं आपल्याला गिवन आहे. मग आपण सांगू शकतो की एक्स आणि वाय हे एक दुसऱ्याला काय आहेत अल्टरनेट आहेत. मग हे जर एक दुसऱ्याला अल्टरनेट आहेत त्यावरून पण आपण लाईन एम आणि लाईन एन ही पॅरलल आहे असं सांगू शकतो. मग लिहिलं मी लाईन एम पॅरलल लाईन एन कशावरून अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार. ही फर्स्ट कंडिशन ही सेकंड कंडिशन, कळलं तुम्हाला. मग या दोघं कंडिशन वरून आपण काय लिहू शकतो की एल आणि एन ही काय आहे पॅरलल आहे. मग काय लिहिलं फ्रॉम 1 and 2 या दोघांवरून काय प्रूफ केलं आपण लाईन एल पॅरलल लाईन एम. व्हेरी इझी, सगळ्यात सिंपल होतं हे, फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. एल एम ला पहिले आपण पॅरलल करून घेऊ, मग एम आणि एन ला पॅरलल करून घेऊ, याच्यावरून आपण एल आणि एन पॅरलल सांगू देऊ. झालं तुम्हाला समजलं व्यवस्थित. आता हे नोट डाऊन करा मग फोर्थ पाहू. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. इन द फिगर इफ रे बी ए पॅरलल रे डी ई. आता बघा रे बी ए चेक करत जा, जे पण मी फिगर काढलेली आहे तर ते चेक करायचे की खरोखर रे पॅरलल आहेत का. मग आता बघा रे बी ए चेक करा, रे बी ए पॅरलल रे डी ई. बघा ह्या डी ला पॅरलल आहे दिसतोय आपल्याला. नंतर अँगल सी 50 डिग्री आपल्याला दिलेला आहे, नंतर अँगल डी 100 डिग्री दिलाय. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी ए बी सी हा अँगल काय करायला सांगितलाय मेजर करायला सांगितलाय. आणि बघा आता त्यामध्ये हिंट काय दिली आपल्याला, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू सी. म्हणजे एक त्यांनी हिंट दिली आहे, त्यामध्ये सांगितलंय की सी पासून एक लाईन ड्रॉ करा तुम्ही जी पास होते, कळलं तुम्हाला. आणि ते काय आहे पॉइंट सी ला ए बी ला काय राहील मग ती एक पॅरलल लाईन राहील. मग आता बघा आपण कसं लिहिलं, मग आता स्टार्टिंग मध्ये काय करायचं आपल्याला, आता एबीसी काढायचं आहे. एक तुम्हाला मी सांगून देते की कसं कसं आपण फाइंड करणार आहे. बघा आता बी ला अल्टरनेट अँगल कुठला असेल बरं, हा पूर्ण, बरोबर. बी ला अल्टरनेट कुठला असेल हा पूर्ण अँगल असेल. मग हा अँगल जर समजा तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार आपण काय प्रूफ करतो, अल्टरनेट अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. जर याची व्हॅल्यू जर आपल्याकडे आली 120 130 XYZ कुठली पण, तर आपण बी फाइंड करू शकतो, बरोबर. कारण की या दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे सेम असणार आहे. जर आपण याची व्हॅल्यू प्रूफ केली तर आपण बी ची व्हॅल्यू सांगू शकतो इझिली. म्हणून मग आपण आता स्टार्टिंगला कसं केलं कन्स्ट्रक्शन, इथून असं स्टार्ट होते आपलं. इथून आता बघा लक्ष द्या, कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण एक लाईन ड्रॉ केली. कशाला ड्रॉ केली ती सी वरून जाते ती. मग आता बघा ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी. सी मधून पास होते ती पॅरलल लाईन ए बी. ती कोणाला पॅरलल आहे ती ए बी ला. बघा आता ही ए बी आहे आणि त्याला ही काय आहे पॅरलल आहे. मग नंतर रे बी ए, रे बी ए कोणाला पॅरलल आहे तो सी पी ला, बरोबर. रे बी ए हा सी पी ला पॅरलल आहे. हा कशावरून सांगतो आपण ही गोष्ट कन्स्ट्रक्शन वरून सांगतो, म्हणून कन्स्ट्रक्शन फर्स्ट आपण हे लिहून दिलं. मग आता रे बी ए पॅरलल रे डीई. मग आता हा बी ए हा डी ला सुद्धा पॅरलल आहे, बरोबर. मग कसं केलं आपण, हे कशावरून लिहितोय पण आपण हे गिवन आहे. बघा रे बी ए पॅरलल रे डीई हे गिवन आहे, याला कंडिशन नंबर 2 देऊन दिली आपण. मग आता पुढे बघू आपण रे सी पी कोणाला पॅरलल येईल, जर समजा
रे बी ए, आधी काय होतं, रे बी ए पॅरलल रे सी पी, पहिली कंडिशन ओव्हर. दुसरी कंडिशन, रे बी ए परत कोणाला पॅरलल होता, रे डी ई ला, बरोबर. हे तर आपल्याला गिव्हन मध्ये दिलं होतं. मग नंतर थर्ड कंडिशन मध्ये काय पाहिलं आपण, रे सी पी ही ऑब्विसली डी ला पण तर पॅरलल राहू शकते, बरोबर. मग काय केलं आपण, रे सी पी पॅरलल रे डीई अँड डीसी, आणि ही काय त्या दोघांमधली ट्रान्सव्हर्सल. बघा इथे दिसत नसेल तुम्हाला, इथे सांगून देते मी, हा डीई आहे आणि हा सीपी आहे, हे दोघं एक दुसऱ्याला पॅरलल आहेत आणि ही काय जाते त्या दोघांमधून ट्रान्सव्हर्सल. या दोन पॅरलल लाईन्स मधून ही एक ट्रान्सव्हर्सल जाते. कळलं तुम्हाला. मग आता बघा व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट हळू व्यवस्थित समजून घ्या. स्पीड मध्ये व्हिडिओ करू नका. जर स्पीड मध्ये केला तुम्ही 150 मध्ये तुम्हाला समजणार नाही. म्हणून तुम्ही हा व्यवस्थित हळूहळू बघा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्यवस्थित राहिल्याची. मग आता बघा या दोन लाईन आहेत, डीई रे सीपी, याला काय जाते, ही ट्रान्सव्हर्सल. आपण या कशावरून सांगतो ही गोष्ट, फ्रॉम 1 आणि 2 वरून. इथे लिहिलं फ्रॉम 1 आणि 2. मग आता पुढे बघा, अँगल ई डी सी हा अँगल चेक करा, हा एक अँगल एडीसी प्लस अँगल डी सी पी. आता डीसीपी चेक करा, डी सी पी म्हणजे हा अँगल. हा काय बरं सांगा तुम्ही, हे याला काय म्हणू शकतो आपण, इंटेरियर अँगल टेस्ट नुसार आपण काय सांगू शकतो, इंटेरियर अँगल. बघा आता ही काय इंटेरियर अँगल झाली, या दोघांची जर सम किती असेल 180 डिग्री असेल तर काय सांगू शकतो आपण की हे काय आहे, एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. जर सम 180 डिग्री असेल तर आपण या दोन लाईन काय असेल, पॅरलल असेल असं सांगू शकतो. जर या दोघांची सम 180 आली तर हे डीई रे आणि सीपी हे दुसऱ्याला पॅरलल आहेत असं आपण सांगू शकतो. मग बघा आता ते फाइंड कसं करायचं, डी ई डी सी प्लस डीसीपी इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगल टेस्ट नुसार आपण हे केलंय. ईडीसी ची व्हॅल्यू किती होती, 100. डीसीपी ची आहे का आपल्याकडे, नाही, तिथे फाइंड करायची आहे, इज इक्वल टू 180. मग डीसीपी ऍज इट इज 180 मायनस 100 तर किती आन्सर आला आपलं 80. म्हणजे डीसीपी याची व्हॅल्यू आपण किती फाइंड केली, 80 डिग्री. आलं तुमच्या लक्षात. मग आता मग आपण काय करू शकतो, जर आपल्याला ह्या दोघं व्हॅल्यू येऊन गेल्या, मग आता ह्या 100 आणि 80 काय झालं, 100 मायनस 80 किती आलं तर आपलं 100 मायनस आपण काय केलं होतं 180 किती आलं, आन्सर 80 आला. मग आता पुढे बघा, नाव अँगल बीसीपी चेक करा बरं, अँगल बीसीपी. मग समजा अँगल बाय सेक्टर आपण कशाला म्हणतो सांगा बरं, अँगल बाय सेक्टर. इथे मी तुम्हाला सांगते, हे दिसतंय आय थिंक. आता बघा अँगल बाय सेक्टर इथपर्यंत तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजलेलं असेलच. डीसीपी आपण कसं फाइंड केलं, डीसीपी कसं फाइंड केलं, 180 मायनस 100. हा 180 ऍज इट इज, हा 100 प्लस होतो इकडे, तर नकावून गेला तो मायनस, म्हणून 180 मधून 100 गेल्यावर किती राहिला 80. मग डीसीपी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 80 डिग्री. मग आता अँगल बघा, मी तुम्हाला अँगल बाय सेक्टर कसं असतं ते तुम्हाला समजून देते. जर आपल्याकडे असा एक अँगल आहे, एक असा काढते मी, कळलं, ए बी सी आणि हा डी. बघा मग तुम्ही आता जर ह्या पूर्ण अँगलची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री, मग तो काय करतो, हा जर पूर्ण 90 चा आहे तर मग ए बी डी हा किती असेल 45 डिग्री आणि हा किती असेल 45 डिग्री. कळलं तुम्हाला. म्हणजे याच्यामधून आपल्याला काय कळतंय, अँगल बाय सेक्टर काय करतो की दोन अँगल्स इक्वल याच्यामध्ये डिवाइड करतो. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे ए बी डी आणि बी डी सी हा किती आहे 45 डिग्री आणि हा पण काय आहे 45 डिग्री. कळलं. मग आता बघा तसंच आपण इथे करून घेऊ, इरेज करून टाकते मी, तुम्हाला समजलं असेलच, कन्फ्युज होणार नाही तुम्ही जास्त म्हणून. बघा आता अँगल बीसीपी हा एक अँगल आहे, यामध्ये दोन अँगल बनत आहे. बघा आता इथे एक अँगल बाय सेक्टर आहे म्हणजे बीसीडी आणि दुसरा काय आहे डीसीपी, बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं अँगल बाय सेक्टरचं तसं. मग आता बीसीडी ची व्हॅल्यू किती आहे 50 डिग्री आणि डीसीपी ची व्हॅल्यू किती आहे 80 डिग्री. मग या दोघांना काय केलं आपण ऍड केलं, ऍड केल्यावर किती आन्सर आला आपलं 130 डिग्री. मग बीसीपी ची व्हॅल्यू या पूर्ण याची व्हॅल्यू किती आली 130 डिग्री. मग आता बघा ही पूर्ण किती झाला आपला, हा ऑल ओव्हर
हे मी इरेज करून टाकते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हा पूर्ण किती आला 130 डिग्री. मग जर हा सी 130 आला तर मग हा बी पण किती येणार 130 डिग्री. कशावरून सांगतो आपण, कारण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अल्टरनेट अँगल नेहमी कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सेम असतात. जर याची व्हॅल्यू 130 आली तर याची पण किती येईल 130. जर सपोज आपल्याला हा दिला असता आणि हा फाइंड करायचा असला असता सी, तर याची जर 130 आली असती तर सी पण किती असला असता 130 असला असता. मग आता यावरून आपण काय सांगू शकतो की रे ए बी पॅरलल रे सी पी. रे ए बी आणि हा सी पी काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल रे आहेत आणि त्याच्यामधून बीसी काय जाते आहे, ट्रान्सव्हर्सल जात आहे. मग आता बघा अँगल एबीसी, यावरून आपण काय प्रूफ केलं, अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट आहे. कुठल्या अँगलला कॉन्ग्रुएंट येतो, अँगल बीसीपी ला. म्हणून जर अँगल बीसीपी ची व्हॅल्यू 130 आली तर मग एबीसी ची व्हॅल्यू पण किती असणार आहे 130 डिग्री. मग आता बघा आपल्या इथे ओव्हर झालाय 4th क्वेश्चन. तुम्ही काय करायचं, आधी कन्स्ट्रक्शन पासून इथे व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. मग त्यानंतर इथून जे आहे हे झाल्यानंतर अँगल बीसीपी नंतर मग रे एबीचे इथपर्यंत स्टार्ट करायचं. हा 4th क्वेश्चन नंतर 5th पाहून घेऊ. 5th नंबरचं पाहून घ्या आता. इन द फिगर रे एई. आता बघा हा एक रे एई दिलेला आहे. पॅरलल रे बीडी, हा कोणाला पॅरलल आहे, बीडी ला पॅरलल आहे. बघा आता रे बीडी, आय थिंक बीसी असेल तो, मे बी बीडी रे, बरोबर आहे. बघा आता रे एई हा कोणाला पॅरलल आहे, बीडी ला. नंतर रे एएफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ईएबी. आता हा जो रे आहे, मी तुम्हाला अँगल बायसेक्टर समजवला आहे, असे रे असतात. मग आता बघा हा ई ए एफ आणि हा काय आहे बी. मग आता इथे काय सांगितलं, एएफ, हा जो एएफ आहे हा कुठल्या अँगलला बायसेक्ट करतोय, अँगल ईएबी. बघा ईएबी आलं. तसंच रे बीसी, मग आता हा रे बीसी कशाला बायसेक्ट करतोय, ए बी डी ला. आलं तुमच्या लक्षात. मग त्यांनी प्रूफ काय करायला सांगितलं आहे आपल्याला, आता बघा त्यांनी प्रूफ काय करायला सांगितलंय, प्रूफ लाईन एएफ. आता लाईन ही एएफ आहे, मी थोडं तिला असं करून देऊ आपण म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ही लाईन एएफ आणि ही दुसरी लाईन बीसी ही काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल आहे, पॅरलल, हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता लिहिणार कसं स्टार्टिंगला, रे एएफ. आता हा रे एएफ आहे तो बायसेक्टर आहे कोणाला, ईएबी ला. आपण पाहिलं ईएबी ला हा रे बायसेक्टर आहे, बरोबर. नंतर दुसरा रे बीसी आहे तो कशाला बायसेक्टर आहे, ए बी डी ला. इतकं आलं तुमच्या लक्षात. मग आता बघा इथे लिहिताना आपण लिहू शकतो ना. बघा आता ईएबी, आता हा आहे ईएबी, यामध्ये दोन अँगल आहेत. किती आहेत, दोन अँगल आहेत. एक तर ईएएफ आहे आणि दुसरा एफएबी आहे. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे हे जे दोन अँगल आहेत असे ई ए बी, नंतर इथे आहे एफ. तर मग यामध्ये आता दोन अँगल आहेत ना, हा एक आणि हा एक. या पूर्ण अँगल मध्ये ई ए एफ आणि एफ ए बी या दोन अँगलला जर आपण प्लस केलं तर हा बाहेरचा अँगल बनतोय, बरोबर. मग मी तसंच लिहिलेलं आहे इथे ई ए एफ. बघा ई ए एफ हा आहे, मग इक्वल टू एफ ए बी. एफ ए बी हा एक आहे, याला काय मानलं आपण, एक्स. काय मानून घेऊ आपण, एक्स. मग तसंच दुसरं घेऊ, दुसरं एफ. आता हे झालंय वरच्याचं, मग खालच्याचं ए बी सी. याच्यात दुसरा अजून एक अँगल बनतोय बी सी बी डी. याला काय मानून घेतलं आपण, वाय. आले पाहिजे तुमच्या लक्षात. सगळ्यात इझी आहे, फक्त अँगल बायसेक्टर्स मध्ये जे दोन अँगल्स असतात ते आपण लिहून घेतले आहेत. वरच्या ह्या अँगलला काय मानलं आपण, एएफ वाल्याला एक्स आणि बीसी ला वाय. इथपर्यंत झालं. नंतर रे एई पॅरलल रे बीडी. आता बघा रे एई हा कोणाला पॅरलल आहे, बीडी ला. अँड त्याच्यामध्ये एबी काय आहे, ट्रान्सव्हर्सल. दिसतेच आपल्याला. ह्या एक दोन लाईन आहेत, सपोज अशी एक फिगर आहे, यामध्ये ई ए बी डी. जस्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगते मी, बी हाय डी. मग आता ह्या दोघं एक दुसऱ्याला काय आहे, पॅरलल. तर मग ही काय होणार, त्यांच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल. कारण हे असं केल्यावर असंच होणार आहे ना. आपल्याला फक्त आता हे दिलेलं नाहीये, हे दिलेलं नाही, फक्त आपल्याला हे दोन दिलेले आहे. त्याच्यावर पण आपल्याला रेकग्नाइज होऊन जाते की ही एक आणि हे एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. तर मग ही काय होणार, त्याचे ट्रान्सव्हर्सल. तेच लिहिलेले आहे मी इथे.
मग पुढे बघून घ्या आता, पुढे काय दिले आपल्याला, अँगल EAB. आता चेक करा EAB कुठे आहे, अँगल EAB नंतर इक्वल टू अँगल BAD. ही काय एक दुसऱ्याला इक्वल आहेत, लिहिलं. मग समजा अँगल EAB म्हणजे काय आहे, अँगल EAB म्हणजे हे दोन अँगल आहेत, मग मी या पूर्ण याच्या जागेवर हे दोन पण तर लिहू शकते ना. मग मी तसंच केलंय, अँगल EAB च्या ठिकाणी काय लिहिलं, EAF प्लस FAB. कळलं तुम्हाला, इक्वलची साइन ऍज इट इज. मग ABD, मग आता बघा A आणि BD याच्या ऐवजी मी हे दोन अँगल्स पण तर लिहू शकते. कोणते कोणते, ABC आणि दुसरा CBD. मग मी लिहून टाकलं तसंच ABC प्लस CBD. मग आता बघा EAF काय होता आपला, EAF x होता, नंतर FAB पण काय होता x. मग तसंच ABC काय होता y आणि CBD पण काय होता y. फ्रॉम 1 आपण कशावरून लिहितोय, हे फ्रॉम 1 वरून हे लिहून टाकलं. मग आता इथे 1 प्लस 1 किती झाले 2x, हा 1 आणि हा 1 किती झाला 2y. इतकं आलं तुमच्या लक्षात. आता डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, आपण या दोघं साइड्सला 2 ने डिवाइड केलं आहे. म्हणजे कसं बघा, आता इथे 2x आहे इक्वल टू 2x 2y आहे. मग आता याला काही 3 ने डिवाइड केलं 2 ने, 2 कॅन्सल 2 कॅन्सल, किती राहिले फक्त रिमेनिंग x आणि y. बघा मग तसं डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 केल्यावर हे दोन कॅन्सल होऊन गेले, 2 काय राहिलं रिमेनिंग x आणि y राहिला. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की अँगल FAB, बघा आता FAB हा आणि दुसरा काय ABC, ABC हा काय होणार ABC. लक्ष द्या मी कुठल्या अँगलची गोष्ट करते, हा FAB आणि हा ABC. हा हे जे दोन अँगल आहेत हे काय आहेत, एक दुसऱ्याला इक्वल आहेत. म्हणून आता बघा हे इरेज करून टाकते मी, तुम्हाला समजून गेला आता ही गोष्ट. अँगल FAB आणि दुसरा अँगल ABC हे काय आहे, एक दुसऱ्याला इक्वल आहेत. म्हणून लाईन AF जर हे इक्वल असतील एक दुसऱ्याला, तर ह्या लाईन पण ऑब्विसली काय असणार, एक दुसऱ्याला पॅरललच असणार आहे. म्हणून लाईन AF आणि लाईन BC ही काय आहे, पॅरलल आहे. कशावरून पॅरलल आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार या दोन लाईन काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल आहे. सगळ्यात इझी होतं हे, पण हे नोट डाऊन करा, मग लास्ट पण असेल आपला. क्वेश्चन नंबर 6 बघा आता, अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB. आता ही EF काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. कशा कशाला, लाईन AB ला आणि लाईन CD ला. नंतर पुढे इंटरसेक्ट द लाईन ऍट पॉइंट P. आता इंटरसेक्ट द पॉइंट P आणि दुसरा काय दिलाय Q रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ असतो ऑर्डरली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, ऑर्डरली. म्हणजे लाईन AB जर आहे तर तिच्यावर पॉइंट P आहे असं आपल्याला रिस्पेक्टिव्हली मुळे समजतंय. नंतर लाईन CD आहे तिच्यावर पॉइंट Q आहे, हे पण कशामुळे कळलं, रिस्पेक्टिव्हली मुळे. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ असतो जर AB एक नंबर आहे तर एक नंबरला P आहे, तर याचा अर्थ AB चा पॉइंट P, CD 2 नंबरला आहे म्हणून Q तिथे सेकंड नंबरला आहे, याचा अर्थ CD चा पॉइंट Q आहे. आता पुढे बघा, रे PR कुठे चेक करा, रे PR आणि रे QS आर पॅरलल अँड बायसेक्टर ऑफ अँगल BPQ. हे एक दुसऱ्याला काय आहेत, पॅरलल आहेत. आणि याचा अँगल बायसेक्टर कुठला आहे, BPQ आणि दुसऱ्याचा काय आहे, PQC, कारण की याचा तर PQCच येणार ना रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह दॅट लाईन AB पॅरलल लाईन CD. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन AB आणि लाईन CD हे काय आहेत, एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. कळलं तुम्हाला. मग आपण काय करू, जर अँगल BPQ आणि दुसरा अँगल कुठला PQC हे जर इक्वल असतील तर मग आपल्या या दोन लाईन काय होऊन जाणार, पॅरलल होऊन जाणार. मग बघा आता रे PR कुठे, हा रे PR अँड QS हा काय आहे, बायसेक्टर आहे कोणाला, ABQ ला आणि PQC ला. हे काय दिले आपल्याला, गिव्हनच दिलंय. मग आता तिथं लिहून घेतलं. मग पुढचं बघू आता, अँगल BPR. आता अँगल BPR, आता हा जो अँगल आहे अजून त्याला दुसरा पण एक दोन अँगल बनत आहे, कुठला, RPQ. हे काय आहेत, हाफ आहेत, कोणाच्या हाफ आहेत, BPQच्या. बघा आपण याच्याने समजून घेऊ, थोडा दुसऱ्या याच्याने करून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे थोडं लवकर लक्षात येऊन जाईल. BPQ, आता BPQ आहे तर यामध्ये काय दिसतंय, हा एक अँगल आणि हा हे काय अर्धा आहे, हा पण अर्धा आणि हा पण अर्धा, तेव्हा बनवून हा पूर्ण बनेल ना, बरोबर आहे की नाही. मग मी लिहिलं कसं,
BPR इक्वल टू RPQ इज इक्वल टू 1/2. कोणाच्या 1/2 आहे हे? BPQ च्या 1/2 आहे. मग इथे कसं लिहिलं? मग तसंच PQS चं पण करून घेऊ आपण. PQS आणि दुसरा CQS हे दोघं काय आहे? 1/2 आहे. कोणाच्या 1/2 आहे? PQC च्या. तेच आपण इथे लिहिलेलं आहे PQC च्या. मग आता पुढे बघा रे QS. आता रे QS चेक करा बरं. रे QS आणि दुसरा रे PR. याला PQ काय आहे? ट्रान्सव्हर्सल. बघा PQ ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे हे दोन रे आहेत असे. इथे मी इरेज करून टाकते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. PR आणि हा काय आहे? SQ असं दिलेला आहे. थोडा माझ्याकडून थोडं जास्तच क्रॉस होऊन गेला. बघा आता यामधून PQ काय आहे? ही एक ट्रान्सव्हर्सल आहे कारण अशी जाते ती, बरोबर? म्हणून हे काय आहे? ट्रान्सव्हर्सल. मग आता इथे आपण लिहून घेतलं. नंतर अँगल RPQ बघा. अँगल RPQ चेक करा तुम्ही. RPQ नंतर पुढचा अँगल कुठला आहे? RPQ घेतला तर मग पुढचा कुठला येईल सांगा तुम्ही? PQS. RPQ घेतला तर PQS. हे कशावरून? अल्टरनेट अँगल. बघा हा आणि हा काय आहे? एक दुसऱ्याला अल्टरनेट आहेत. अशी एक रेषा, इथे एक अँगल, इथे एक अँगल. तर हे काय होणार? एक दुसऱ्याला अल्टरनेट अँगल. म्हणून काय घेतलं आपण? RPQ आणि PQS लिहिलं इथे. मग आता RPQ आहे. पुढे गेला RPQ. हा 1/2 आहे. कोणाच्या 1/2 आहे? BPQ च्या. मग लिहिलं RPQ हा 1/2 आहे. कोणाच्या 1/2 आहे? BPQ च्या. मग तसंच PQS पण पाहून घेऊ. PQS हा पण 1/2 आहे पण कोणाच्या 1/2 आहे? PQC च्या. मग ते मी इथे लिहून दिलं फ्रॉम 1. आपण या फर्स्ट कंडिशन म्हणून आपण लिहू शकतो. मग मी काय केलं? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 म्हणजे ह्या पण साइडला आणि ह्या पण साइडला कितीने मल्टिप्लाय केलं? 2 ने मल्टिप्लाय केलं. मग बघा आता फक्त 2 मल्टिप्लाय बाय ही पूर्ण लेफ्ट हँड साइड लिहून टाकली 1/2 अँगल BPQ. नंतर इज इक्वल टू करून 2 मल्टिप्लाय बाय 1/2 अँगल PQC हे ऍज इट इज लिहिलं. मग आता बघा 2 2 कॅन्सल. काय राहिलं? फक्त अँगल BPQ. इथे पण 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाणार. मग अँगल काय राहिला? PQC. मग मी तुम्हाला बोलली होती जर BPQ आणि PQC जर इक्वल असतील तर AB काय होऊन जाणार? CD ला पॅरलल होऊन जाणार. कशावरून? अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार. म्हणून मग आपण काय केलं? हे बघा हे ट्रान्सव्हर्सल आहे, हे अल्टरनेट आहेत. हे जर इक्वल आले, कॉन्ग्रुएंट आले तर हे दोन लाईन काय होऊन जाणार? आपल्या पॅरलल होऊन जाणार. म्हणून मग लाईन AB पॅरलल लाईन CD. कशावरून सांगतोय आपण? हे अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार. यामध्ये जर तुम्ही टेस्टला इग्नोर केलं असेल तर तुम्हाला यामध्ये भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतील. पण मी ज्या 3 टेस्ट तुम्हाला शिकवल्या, आधी कुठली पाहिली आपण? इंटेरियर अँगल टेस्ट पाहिली. नंतरची कुठली पाहिली होती? इंटेरियर अल्टरनेट अँगलची पाहिली होती. नंतर 3rd नंबरची करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पाहिली. या 3 टेस्ट जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घेतल्या तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण इझी जाणार आहे. कारण की पूर्ण डिपेंड काय करताय? टेस्टवरच डिपेंड आहे. कारण 6 क्वेश्चन होते ऑलटुगेदर. तर त्यामध्ये पूर्ण आपल्याला हेच विचारलं होतं की लाईन AB पॅरलल लाईन CD, लाईन AB पॅरलल लाईन PQ. म्हणजे आपल्याला फक्त 2 लाईन एक दुसऱ्याला पॅरलल आहेत की नाही हे फक्त प्रूव्ह करायचं होतं. आणि ते आपण फक्त कशा थ्रू प्रूव्ह करू शकतो? टेस्ट नुसारच प्रूव्ह करू शकतो. मग आता आपले हा जो 6 क्वेश्चन होता तो पण कम्प्लीट झाला इथे. आणि याआधी आपण किती 5 क्वेश्चन पाहिले, एकच व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे ते. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या जशा या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत आहे तसे तुमच्या फ्रेंड्सला पण ऑल टुगेदर कन्सेप्ट क्लिअर होतील. तोपर्यंत आता हे नोट डाऊन करून घ्या.